आता जो संघ विजयी होईल तो सेमीला जाणार, सेमीला. हां, पण अजून एक मॅच व्हायची आहे, एक मॅच व्हायची आहे. ही मॅच झाल्यानंतर हां हो हो या मॅच नंतर लगेच एक्सेप्ट सेमीफायनल सुरू होईल. या मॅच नंतर मंगलमूर्ती जिंकले, या सामन्यावर जो संघ जिंकेल तो मंगलमूर्तीशी सेमीफायनलला खेळेल. मंगलमूर्ती वॉरियर्स तुमचा सेमीफायनल लगेच आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो डीकेशी मंगलमूर्ती वॉरियर्सशी लगेच सेमीफायनल 1 मध्ये खेळेल, लगेच खेळेल, लक्षात घ्या. त्यामुळे मंगलमूर्ती वॉरियर्सचे प्लेयर्स कुठेही जाणार नाही. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल ते कुठेही जाणार नाही. लगेच तुमचा सामना एक्सेप्ट 1 सुरू करू. एक पूल क्लिअर करून टाकू आम्ही. अतिशय अटीतटीची लढत. मला वाटतं सर या संघात तुझे जिंकत तो सेमीला जाणार आहे लगेच आमच्याबरोबर ना. हां, अशोकनांना ऊपर आइए आप प्लीज. बाला सर के साथ स्क्वेअर कट मारला फटका, सॉरी माफ करा, स्क्वेअर लिगला चेंडू आला होता, टायमिंग चुकलंय. पांचर मावळ अतिशय चांगला फलंदाज, काल आपण बघितलं चांगली फलंदाजी केली आहे. अतिशय महत्त्वाचा फलंदाज आहे या संघातील. ते बोललेत खेळतात म्हणून, लगेच खेळणार तसं बोलले आहेत. म्हणजे 15 मिनिटं थांबतील यार, 10 मिनिटं. अशोकन दादाने बोललंय की तुमची मॅच लगेच होणार आहे. अशोकन दादाचा निर्णय काय होता बघायचं. अशोक दादा धावपा झाले ते किती रन झाले, रन किती झाले, 7 धावा झालेत. पहिल्या गडी बाद झाला किरण जामखांडेकर, 7 गडी बाद झालेत आणि आता निर्मलमध्ये येतो म्हणजे वाल्मिकी सुरेश 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 वाल्मिकी. सुरेश आता गजा काय झालं डिस्कशन. गजा 50, सुरेश स्ट्राईकला. नाही नाही काय बोलतोय अशोक दादा. हां हां या मॅच नंतर अशोक दादाशी बोलून घ्या ना. अशोक दादा काय बोलतोय तू जरा. षटक संपलंय. पहिल्या षटकात जर धावसंख्या झाली ती म्हणजे 8. सुरेश भरपूर अपेक्षा असणार जगन्ना. बॉलर आहे विनोद, अष्टबल खेळाडू.
त्यानंतर पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा जो संघ खेळतोय त्या संघातील विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या मंगलमूर्ती संघ. पाहूया पहिल्या षटकाची धावसंख्या झाली 7. एका मोबदल्यामध्ये विनोद पहिला टाकला फुलका चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला. अरुण येतोय चेंडूच्या खाली परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं डिसा झालंय. तितकंच चांगलं त्याला बॅकअप केलं गेलं आहे आणि जिथे 3 धावा तिथे 2 धावा काढले. तिसरी धाव होणारच. विनोदने चुकीचा चेंडू पकडला गेले. 3 धावा काढल्यात सहज. 3 धावा मिळाल्या तिकडे जिथे 2 धावा होते तिथे 3 धावा मिळाल्या. धावसंख्या पुढचे 11 झाले. पहिल्या षटकात 8 धावा होत्या. संजय गायकवाड तुमचं खूप खूप आभार, खूप खूप स्वागत आमच्या या खेळाडू चषक 2021 मध्ये. मारला पुन्हा स्केलला फटका प्रयोग करते. हा दुसरा जीवदान मिळते कांचन मावळला. कांचन मावळने आज बहुतेक सकाळी खूपच देवाच्या पाया पडून आले की मला जीवदान मिळू दे आणि चांगले फटके मिळतील. 2 जीवदान मिळाले. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला. कदाचित हेच चेंडू त्याला टाकायचे होते पहिल्या अगोदर. निश्चितच धावसंख्या कमी 60 जिंकले असतं परंतु आता मात्र धावसंख्या झाली 13. एक गडच्या मोबदल्यामध्ये किरण जामचंद धावचे झालेत. दुसरी घेण्याच्या प्रयत्नामध्ये 13 धाव झालेत. अतिशय चांगला संघ वक्रतुंड. काल बघितले त्यांनी दोन्ही सामने एकतर्फी जिंकले होते. आज सकाळीच आपण बरोबर 8:20 सामना सुरुवात केली होती आणि आजच्या दिवसात हा 5वा सामना आहे. म्हणजे किती सुंदर नियोजन केलं गेलं आहे मला हरकत नाही आहे. स्टंपिंग होऊ शकलं असतं. चान्स होता कारण कांचन बाबा खूप फॉर्ममध्ये आहेत. तिसरं जीवदान मिळतं कांचनला. नेट रँकिंगचं इथं पाठीमागे कॅल्क्युलेशन चालू आहे. पुन्हा एकदा फुलटॉस मारलं. चेंडू पाया का होत आहे पाठी गेला. डिक्लर सानी गोलंदाजी करतात विनोद असं मला हरकत नाही आहे. थोडंसं त्याचा क्षेत्ररक्षण झालंय. एक संधी होती स्टंपिंगची ती सोडली गेली. आता देखील झेल होऊ शकणार परंतु घोषित ठिकाणी गेलेला चेंडू. धावसंख्या वाटते एकाने ती म्हणजे 15. करूया मरोचा हा सामना आहे आणि हा संघातील जो विजेता संघ ठरेल तो उपांत्य फेरीत सामना पोहोचेल. पुन्हा एकदा आणि हा अपील केलाय. पाहूया का होत्या पंचांकडे. पंचांनी हा निर्धाव घोषित केलाय. नॉट आउट आहे. सुंदर चेंडू विनोदचा. 3 चेंडू त्यांनी चांगले टाकले होते. 2 षटकं संपले. धावसंख्या आहे 15. 1 गडी बाद झाले. सकाळपासून 4 सामने झाले. एक संघ उपांत्यफेरीत पोहोचला तो म्हणजे मंगलमूर्ती आणि आजच्या दिवसात हा 5वा सामना. आज आमचं टार्गेट आहे 12 सामने खेळवायचं आणि हे 12 सामने मला वाटतं आज ज्या परीने आम्ही सुरुवात केली आहे सकाळी 8:30 वाजता 8:20 नवीन गोलंदाज वेंग्या. वेंग्या आपल्या संघासाठी 3रं वैयक्तिक. पहिलं षटक 15 धावा झालेत. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. दोघांचीही विकेट फार क्रुशल असणाऱ्या वेंग्यासाठी. मला माहिती आहे की हा निश्चितच सकाळसमोर वेंग्या अतिशय जुना खेळाडू. बरीच वर्ष त्यांनी अश्विनी क्रिकेट इलेव्हनसाठी खेळला आहे. त्याच्यानंतर साई सुवर्णच्या संघासाठी दिशी तालुक्यासाठी बऱ्याच वर्ष खेळला आहे आणि आता बाबू चित्रकला बाबू ज्यांना त्याच्या संघासाठी देखील खेळतोय. विजय फ्रेंडसाठी देखील बरेच वर्ष क्रिकेट खेळलेला वेंग्या. अनुभव करून लावतोय. स्क्वेअरला मारला फटका पायवा का होते. मिराशीच्या हातात चेंडू सुटला आहे. मिराशीने जे सोडलं आहे सोपं जे होतं. कदाचित मॅच सुटली असं मला हरकत नाही कारण ज्या तऱ्हेने सुरेश फॉर्ममध्ये आहे कालपासून हे मिळालेलं जीवदान वेंग्याला माहिती आहे हे जीवदान किती महागडं पडू शकतं.
एक तर ऑलरेडीच कांचनला जीवदान मिळालेलं आहे आणि आता हे दुसऱ्या देखील जीवदान मिळालं आहे. लेग स्क्वेअर लेगची फिल्डिंग आहे तुमच्या संघातील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकच असला पाहिजे, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतात. ते परिणाम तुम्हाला भोगायला लागतील असं मला दिसतंय एकंदरीत चित्र. कारण सुवर्ण संधी आली होती विनोदच्या संघासाठी की हा झेल पकडण्याची, आणि झेल सुटला गेला हरकत नाही. आपण वयोमानाचा विचार केला कारण आज 82चं वय देखील बरंच आहे, 50च्या आसपास पोचलेलं आहे. त्याच्यामुळे हा एखादा झेल सुटणं म्हणजे काय एवढं मोठं डोंगर कोसळल्यासारखं नाही आहे. कारण थोडीशी आता नजर निश्चितच नाही आहे चेंडूवरती. उमेश परब साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेंग्या पुन्हा एकदा टाकला खुर्ची स्क्वेअरली कट मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु नाही, लांब ठेवतो चेंडू. वेंग्याला माहिती आहे की थोडं बॅटच्या खाली पडलं की षटकारच असणार आहे. सुंदर फटका मारलाय ऑफच्या दिशेने. पाहूया का होते. वन बाउन्स सीमारेषे पार. मी मगाशी म्हटले वेंग्याने जीवदान मिळालंय. जीवदान मिळाल्यानंतर तुमचा सुरेशसारखा फलंदाज थांबणं मुश्किल आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या झाल्या 22. धावसंख्या झाल्या 22. बावीस धावा झाले. लोअर फुल कसं करायची. जितू काय करतो पाहिजे. 2 धाव मिळाल्या इथे. धावसंख्या पोचते 24. खूपच गचा क्षेत्रक्षण पाहायला मिळते. वक्रतुंड अतिशय चांगली फलंदाजी केरळचा राजा या संघाकडनं अतिशय गचा क्षेत्र पाहायला मिळते. सोपे झेल सुटले गेले. ग्राउंड फिल्डिंग देखील खूप खराब करण्यात आली. निश्चितच धावसंख्या कमी होऊ शकली असती. आज ही धावसंख्या आता 24 दिसते. ती निश्चित कुठेतरी 12-13च्या आसपास असते. कारण 2 महत्त्वाचे दोन्ही फलंदाज ज्यांचे जे स्ट्रायकर आहेत त्या दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळाले. पुन्हा एकदा लांब फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली. दुसरी धाव देखील सहज होते नाही. मिलिंद कारेंनी चांगला चेंडू फेकी केली. आपण बघतोय कालपासून जात जुळली स्पर्धा. 12 संघांना आम्ही आमंत्रण केलं होतं. 12 संघामधून आज हा शेवटचा दिवस. काल जवळजवळ 10 सामने झाले होते. आज देखील आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत. सकाळपासून 4 सामने झाले. हा 5वा सामना चालू आहे. ह्या सामन्यानंतर जो संघ विजेते ठरेल त्याच्यानंतर लगेच त्यांचा संघ सेमीफायनल खेळायला लागेल त्याला. ते पण मंगलमूर्ती क्रिकेट संघासमोर. डॉट गेला चेंडू. धावसंख्या 25. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न कांचनचा. मिलिंद चालले चेंडू. मिलिंदने पुन्हा सोडलाय. जिथे एकच धाव तिथे पुन्हा एकदा 2 धाव मिळाले आणि षटक संपलं व्यंग्याचं. संजयचं थोडंसं महाग षटक पडलं व्यंग्याचं. धावसंख्या झाली 27. 12 धावा आल्या व्यंग्याच्या या षटकामध्ये. वरती लिहिलंय का? ठीक आहे, चांगलं. शेवटचं षटक चंद्रकांत पन्हाळे सायबर क्रिकेट संघाचा बबन कदम अतिशय आवडता गोलंदाज क्रिकेट संघाचा.
आणि या संघाचा कर्णधार आहे खेरडे राजा चषकचा. काल पहिल्याच सामन्यात बबनने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. दुर्दैव येते त्यांचा संघ पहिल्याच सामन्यात हारला, नाहीतर आजची समीकरणं बदललेली असती. बबनने चांगली गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 7 धावा असताना बबनने शेवटच्या चेंडूवर मॅच आणून दिली होती आणि अतिशय लढतीत त्यांचा संघ पराभव झाला होता. आता 6 चेंडूंची शिल्लक आहे, 27 धावा संघ समोर लागलेले आहेत. आता किती कमीत कमी धावा बबन ह्या सामन्यामध्ये देत आहेत ते पाहायचं आपल्याला. सामना चालू करायचा लगेच. फुलटा चांगला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने पाहूया का होते. चेंडू पंचांचा निर्णय येते. षटकार. कालपासूनच सुरेश फॉर्ममध्ये आणि त्या सुरेशला सोपं खेळ दिलं, जीवदान मिळालं. हा सुंदर टाकला चेंडू बबन, निर्धाव टाकलाय चेंडू. मित्रांनो, आजचा हा दिवस आपण पाहतोय खेरवडी राज्य चषक 2021 आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके मित्र स्वर्गीय बंड्या म्हणजे बहिराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. या मंडळानं यावेळी ठरवलं आहे खेरवडी राज्य चषक मंडळानं की जो काय निधी उपलब्ध होईल या स्पर्धेच्या मार्फत किंवा पुरस्काराच्या मार्फत त्यातलं थोडंफार हातभार आम्ही त्याच्या कुटुंबियांना लाभणार आहोत. आर्थिक हातभार संध्याकाळी त्यांना देणार आहोत. त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मिसेसला आम्ही आमंत्रित करणार आहोत. अजून कोणाला जर इच्छा असेल की त्यांच्या कुटुंबियांना काही आर्थिक हातभार द्यायची किंवा इतर कुठली मदत द्यायची तर कृपा करून खेरवडी राज्य चषक जी ऑर्गनायझेशन कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधावा. पस्तीस धावसंख्या, 3 चेंडू झाले. आता परत झेल होतोय का. अख्खू टाकलं चेंडू, हा देखील झेल सुटलाय. थोडा अवघड होता, मला हरकत नाही आहे. 2 धाव पूर्ण केले आहेत. तिसरं घेतलं का बघायचं आहे. नाही, 2 धाव पूर्ण इथं मिळाले. 37 धावसंख्या झाली. धावसंख्या. पुन्हा एकदा चांगला फटका, कट मारलेला फटका, स्टेप आउट, गजा क्षेत्ररक्षण, चौकार. थँक्यू पंच. हा झेल तो बघायचा आणि हा देखील ते सोडलाय. षटक संपलंय. 4 षटक संपले. धावसंख्या झाली 4 षटकांक ती म्हणजे 42 आणि 43 रन्स टू विन. 43 धावांचं लक्ष्य. सुंदर एकदा फलंदाजी पाहायला मिळाली कांचनची आणि सुरेश याच्या बॅटिंगच्या मार्फत. नवीन चेंडू देतोय. पंच आमचे जबरदस्त ऍक्टिव्ह दिसतात आज. थँक्यू अंपायर, आज जबरदस्त ऍक्टिव्ह आहे. आपल्याला टार्गेट दिलेलं आहे की मॅच संपला पाहिजे. लांगी गुन्हे, लांगी जे हॉस्पिटलची टीम लांगी
जे हॉस्पिटलचे टीम लागी जवळ माईजवळ यायचं लगेच काम आहे. थँक्यू डीजे. गोट्या जे हॉस्पिटलचे टीम कुठे आहेत? बबन बॅट घ्या आपल्या सगळं तुमच्या ताब्यात. इकडे कुठे बॅट मगाशी घेतलं होतं किरणने, तुमच्याकडे घ्या, तुम्हाला लागतील खेळायला आता. फोर्टी 43 टू विनर. 43 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी 43 धावा चेस करायची. आज किती महत्त्वाचं म्हणजे हातभार लावतं आम्हाला बाळ सुब्रमण्य सर. शेवटी त्यांची गरज समालोचक बरोबर नेट मॅन्डेट काढण्यासाठी देखील आज होते. चांगला उपयोग झाला आज खरंच. अतिशय म्हणजे पार्सलिटी नाही कुठे होणार आज. सामने सामने होणार. अशोक चव्हाण दादा म्हणतात की आज म्हणजे पार्सलिटी होणार नाही आहे. मंगलमंत्री संघाचे खेळाडू तुमच्यावरती दंडनीय कारवाई केली जाईल. कर्णधाराच्या मार्फत तुम्ही वेळेवरती येत नाही. कर्णधार सकाळपासून मैदानात वेळेवरती येईल, तुम्हीच लोक नाही आहे. पपई धुरी तुमच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. तुम्ही लवकरात लवकर संघांना एकत्र गोळा करा. तसेच ही स्पर्धा आहे क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे केरळ राज्य चषक जे आयोजक आहेत त्यांनी अजून एक नवीन उपक्रम राबवला आहे की ज्या ज्या खेळाडूंचा वाढदिवस आज 14 फेब्रुवारी म्हणजे आजच्या या महिन्यामध्ये आहेत त्या सर्व खेळाडूंनी कृपा करून आम्हाला नोंद द्यायची आहे की माझा वाढदिवस आहे म्हणून. कारण आम्हाला संध्याकाळी सगळ्यांचा आज एक मोठा केक आणून सेलिब्रेशन करायचं आहे त्यांच्या बड्डेचा. ज्या ज्या खेळाडूंचा बड्डे या महिन्यामध्ये आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्याकडे यादी आहे ऑलरेडी. आपले सगळ्यांमध्ये सगळंच रेकॉर्ड ज्यांच्याकडे असतात ते म्हणजे अशोक चव्हाण दादा म्हणजे खेळाडूंची यादी पण त्यांच्याकडे कोणाचे बड्डे आहेत ते चालू करायचे सामना. सुरेश सेक्सी 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 नाव ठेवतात सुरेश सेक्सी पुढे. पहिला चेंडू कुठं पाहिजे. आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांची नावं घेऊ इच्छितो. सुनील सावंत, प्रकाश मळेकर, नरेंद्र सावंत, ॲडव्होकेट रविकुमार टंकियर, शैलेश धुरी म्हणजे पप्पी, आवी दिवेकर, जगदीश नाना देवे, निलेश वैद्य नाही सॉरी अविदेश एक मार्च शैलेश धुरी एक पुन्हा नाव लिस्ट पाठवतो. सुनील सावंत, प्रकाश मळेकर, नरेंद्र सावंत, ॲडव्होकेट रविकुमार टंकियर आणि शैलेश
धुरी या सगळ्यांचे वाढदिवस या महिन्यामध्ये आहेत. संध्याकाळी त्यांनी आपल्या ड्रेसवरती यायचे, जे युनिफॉर्म दिला कमिटीने त्या ड्रेसवरतीच या. 5 जणांचे बड्डे आहेत आज या महिन्यात. अजून कोणाचे बड्डे असतील या महिन्यावर त्यांनी कृपा करून कमिटीला संपर्क साधायचे. धावसंख्या झाली 4. समोरला फटका पाहिला का होते, जेल होते की नाही ते जेल सुटलंय. मामाच्या हातात चेंडू गेल्यावरती कृपा करून धावण्याची तुम्ही धावू नका, कारण मामाकडे चेंडू गेला की तो चेंडू डायरेक्ट क्षेत्ररक्षक म्हणजे रनआउट होण्याची संधी आहे फलंदाजांना. कृपा करून ती दक्षता घ्यायची आहे. बीकेसीच्या ग्राउंडवर मामाच्या नावाचं रेकॉर्ड आहे. जवळजवळ 499 झेल झाले आहेत त्याच्या आतापर्यंत. एक झेल पकडला बीकेसी की 500 झेल होणार आहेत. व्यंग्या त्याला माहिती आहे षटक इथे संपलं की नंतर जे 3 षटकं त्याच्याकडे आहेत, 3 षटकात निश्चितच चांगला. अहो हे षटक फार महत्त्वाचं आहे, क्रुशल आहे. थांबून खेळतोय व्यंग्या, त्याला माहिती आहे काही गरज नाही आहे मारायची. धावसंख्या आहे तर मन होते ती म्हणजे 7. धावची नोंद संधी सुटली आहे. हेच जर तुम्ही 20 वर्षापूर्वी सुभाष भाऊंना बघितलं असतं तर निश्चितच यष्टा कधीच उडाले असता. पण आता वय झालं आहे. साईबेटीच्या संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू सुभाष भाऊ मोरे, आणि ज्या खेळाडूने प्रेक्षकांच्या माहितीसाठी जुन्या खेळाडूंना तुम्ही माहिती असेलच, 1986ला ज्या खेळाडूने सर्वप्रथम इंटर बिल्डिंग क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्याचं ज्यानं हे केली म्हणजे त्यानं आयोजन केलं, तो खेळाडू म्हणजे सुभाषभाऊ मोरे, ज्या ज्येष्ठ करत आहेत. सुभाषभाऊ मोरे तुमचं खूप खूप आभार आहे की तुम्ही त्यावेळी चालू केली परंपरा आजही चालू आहे. म्हणजे 1986 म्हणजे आपण जर अंदाज केला तर जवळजवळ 34-35 वर्षे झाले आहेत, आणि या 35 वर्षाच्या कारकिर्दीतून चालू केलेली परंपरा आजही चालू ठेवलेली आहे इंटर बिल्डिंग क्रिकेटची स्पर्धा. तर इंटर बिल्डिंग क्रिकेट स्पर्धेचे जनक सुभाषभाऊ मोरे आणि सायबर क्रिकेट संघाचे अतिशय महत्त्वाचे आधारस्तंभ आज विश्लेषण करत आहेत. चुकून आता तर त्यांच्या हातून जेल सुटला आहे, माफ करा, रनआउटची संधी सुटली आहे. मग अशी म्हटलं जर तुम्ही 20-25 वर्षापूर्वी त्याला असा चेंडू दिला असता तर निश्चितच कधीच धावपद झाला असा फलंदाज. चंदू हिरलोस्कर अतिशय वेगवान गोलंदाज. वक्रतुंड संघ मला वाटतं पूर्ण पॅनल संघ दिसतोय. चांगले गोलंदाज त्यांच्या संघाकडे, चांगले फलंदाज त्यांच्या संघाकडे. एक फलंदाज ॲड झाला आहे तो म्हणजे गावस्कर महाप्रकाश क्रिकेट संघाचा खेळाडू. काल नव्हता पण आज मध्ये गाव ॲड झालं आहे. संघाची ताकद जी वाढलेली आहे त्याच्या एका फलंदाजीमुळे. सांगतो आखू टाकला चेंडू, विनोद समोर मारला, भागा का होते. व्हॉट अ शॉट, क्या बात है. असं वाटलं की कानपटच पेटवलं. थँक्यू डीजे. क्या खतरनाक फटका मारलाय. म्हणजे असं वाटलं नव्हतं की हा चेंडू समोर जाईल. विनोद आणि व्यंग्या जर राहिले खेळपटू तर निश्चितच कितीही धावा होऊ शकतात, कितीही, कारण दोघे खूप मोठे फलंदाज आहेत. व्यंग्या तर अजूनही क्रिकेट चालू आहे, विनोदचं देखील क्रिकेट चालू आहे. सतत सराव करतात ते. प्री डिसाइडेड शॉट होता. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आलाय, त्याच्यामुळे विनोद म्हटलं की या चेंडूवरती षटकार मारायचं नाही आहे, चेंडू कसाही होते सिंगल काढायचे, त्याच्यामुळेच हा बॉल मिस झाला. शॉर्ट बॉल होता. 14 धावसंख्या झाली. 14 झाले. 14. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मारला फटका पाहिजे. मेडिकलची दिशेने चौकार येतोय. सुंदर फटका विनोद, क्या बात है. 1 बाउंस मेडिकल दिशेने चौका. आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे 18. काय झालंय आहे ना प्लेअर इथे. गावस्कर एकटाच इकडे या साईडला.
इथे कोण आहे का? सुंदर फटका पुन्हा एकदा पाव्या गावते, परंतु मामा आहे जिथे मामा फिल्डिंग करतो तिथे फक्त एकच धाव मिळते. मला वाटतं धावांचा पाठलाग करताना जी सरासरी हवी ती सरासरी या दोन्ही फलंदाजांनी मेंटेन केलेली आहे. कारण आपण बघितलं तर जवळजवळ 11ची सरासरी आहे, कारण 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता आपण संघाची धावसंख्येला बघितलं तर 19 झालेली आहे. अजूनही तुमच्याकडे 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या बघूया पाठलाग तर बरोबर आहे, 19 धावसंख्या झालेली आहे. सुंदर चेंडू, एक चेंडू शिल्लक आहे. 19 धावसंख्या झाली आहे. वक्रतुंड संघ आणि किरवळीत राजाचा हा सामना चालू आहे. या संघातील विजेता संघ लगेचच त्यांची मॅच होणार विजेता संघाची ती म्हणजे सेमीफायनलसाठी मंगलमूर्ती क्रिकेट संघाबरोबर. एक धाव. हाँ वो बात इधर से लेके 20 धावसंख्या झाले. 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23 धावा. गंग्या अजून बरंच लांब आहे 50 धावा करायला. गंग्या अजून 50 साठी बरंच लांब आहे. 43च करायचे तुम्हाला. अतिशय महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आमच्या समोरच्या बॉक्समध्ये चालू आहे. नेट रन रेट काढायचं कॅल्क्युलेशन चालू आहे. नेट रन रेट. बॉलर आहेत ज्ञानेश्वर, ज्ञान्या. धावायचं आहे. तीन धावा मिळणे. तुझी बॅट घेऊन द्या आपल्याकडे घेऊन द्या. हां आत्ता चालल्या सुष्मिता रनिंग बिटवीन पाहायला मिळेल आपल्याला. 3 धावा मिळाले. धावसंख्या पोचते 23. म्हणजे जो स्ट्राईक रेट हवा आहे, रन रेट हवा आहे ज्या सामना जिंकण्यासाठी तो बरोबर झालेला आहे. आता फक्त गरज आहे 20 धावांची. 11 चेंडू 20 धावा. सुंदर फटका मारला इथे विनोद व्यंग्याने. 1 धाव मिळाले. दुसरा काय प्रयत्न करता पाहूया काय होत आहे. 2 धाव देखील धावून काढले आहेत. कोण नाही बाजू ते एकटाच आहे ते लपतो. जे प्रेक्षक थोडं मागे सारखायचं प्लीज. दोन रन काढले संजय.
दमले आहेत आमचे दोन्ही फलंदाज धावून निश्चितच 42च्या वरचे वय हे त्यांचं झालेलं आहे. त्यांच्यासाठी थकावट दमणं थकणं हे साहजिकच आहे. दोघे फलंदाज जवळजवळ 46-47 वय दोघांचे आणि खूप चांगलं धावलेत दोघे. धावांची संख्या 26. चेंडू झाले 3 या षटकातील. आतापर्यंत 6 धावा आले या षटकामध्ये. तीन धावा मिळाले. 2 धावून आणि 1 एक्स्ट्रा. 3 धाव संख्या 3 मिळाल्या आताच्या. 29. परत पाण्याची बॉटल लागणार आहे व्यंग्याला. तिथे दिले पाणी. तिकडे दिले. फर्स्ट एड किट पाहिजे असेल तर मागून घ्या प्लीज. फर्स्ट एड किटला गरज आहे का? निकाल दो. मित्रांनो, रनर हे आपण संघभावनेने खेळायचं आहे, खेळतोय आपण.
अशोकन अण्णा, राजू बनगे, गजा पांचाळ कमिटी मेंबर, रनर मागतात एक प्लेअर आपण देऊ शकतो ना, तो बॉलिंग टाकले तरी देऊ शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे भाई? ऐसा कुछ नहीं है, ये हम लोग इंटरनेशनल नहीं खेल रहे, ये 442 का मॅच आहे, सबके लिए सेम आहे, सगळ्यांसाठी समान आहे, कोणी रन घेऊ शकतो. काल पण दिला होता आपण, कोणाला आजही देऊ शकतो असं काय नाही मित्रांनो. आपली टुर्नामेंट आहे, आपला एखादा खेळाडू पण असं झाला तर आपण काय केलं असतं, आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपण समजून घ्यायचं एकमेकांसाठी. आपलेच खेळाडू आहेत, आपलेच मित्र खेळत आहेत, आपलेच मित्र खेळत आहेत ना, आणि आपण पण असं झालं असतं तर काय केलं असतं आपण. चालू करा मित्रांनो, संघ बांधून घ्यायचं, आपले मित्र खेळत आहेत, नियम वगैरे काय नाही यासाठी घ्या. मागे सरकायचं प्लीज, सामना चालू करायचं लगेच, मागे सरकून घ्या. प्रेक्षकांना लेगचा उभे आहेत मागे पाठवून घ्या. पाठीमागे येऊन जे उभे आहेत लेग अंपरचे येते मागे सरका प्लीज. लेग अंपर नरेंद्र सावंत मागे सरकून घ्या. प्रेक्षकांना मागे सरका प्लीज. मिलिंद कापसे यांना कोण मागे घ्या प्लीज. मिलिंद कापसे म्हणतात की आमची 7 नंबरचा राऊंड कधी आहे 7च्या रेचा, त्याला सांगा मागे घ्या. मिलिंद कापसेला मागे घ्या, 7चा राऊंड कधी विचारते. देवराज मर्चंटे त्यांना सांगा मिलिंद कापसेला 7चा राऊंड कधी आहे. सामन्याकडे वळवायचे. संघाची धावसंख्या 29 झालेली आहे आणि हा 3 फॉर चीज. ज्ञानेश्वरने गोळी फेकली, गोळी. विनोद त्रिफळचे झाले, खूप सुंदर फलंदाजी केली विनोदने, दमले धावून जाऊन ते. क्या बात आहे, सॉलिड इनिंग, जबरदस्त. त्याला उचलून मागे घ्या विनोदला, आपण पाठी घ्या त्याला, विनोदला उचलायचं सगळ्यांनी प्लीज. उचला त्याला आणि थोडं मागे होऊन जाऊ दे, तर आपण त्याला बरं वाटलं सावलीमध्ये बसल्यावरती. ट्वेंटी नाइन हुआ तो 30, 13, 14 रन चाहिए. 7 बॉल 14 रन, 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. चेंडू 14 धावा. तसेच दुसरी आपली इंटरनॅशनल मॅच चालू आहे इंग्लंड विरुद्ध भारत. इंग्लंडचे 50 धावावरती 4 गडी बाद झाले. त्या बात आहे, अतिशय चुरशीत लढत होणार आहे ही केस देखील. स्क्वेअर कट मन लेगला मारला फटका, 1 धाव जातोय की बघायचं आहे. आणि तिकडल्या ठिकाणी गेलेला चेंडू, 1 धाव मिळाले. षटक संपलंय ज्ञानेश्वराचं, अतिशय चांगलं षटक. 6 चेंडू 13 धावा उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी. खेळाडू राजा चषकला 6 चेंडू 13 धावांची गरज. या दरम्यान आमचे ज्येष्ठ खेळाडू तसेच अतुल तोडणकर सारखे दिसणारे आमचे सुहास देसाई इथं आलेले आहेत. पावाची लादी घेऊन आले आहेत, कडक पावाची, 40 पावांची. थँक्यू सुहास. आता सुहास देसाईंनी ऑब्जेक्शन डिस्कस करू होते, 1 रन कमी केला आमचा म्हणून. ज्यांचे रन रेटचे प्रॉब्लेम असतील ते बहुतेक स्कोररने गोंधळ घातले.
ज्ञानेश्वर डीकेसीला प्रॅक्टिस करताना कधी बॉलिंग टाकत नाही मामा असल्यामुळे काय तिथे बरोबर प्रॅक्टिस बॉलिंग टाकते. गोळाफेक होतो 16 दिवसाई. प्रशांत गावस्कर. सहा चेंडू 13 धावा. व्यंग्या फक्त 2 षटका मारायचे आहेत किंवा धावून काढले तरी चालतील. त्याला माहिती आहे व्यंग्याला सांगायची गरज नाहीये कसं खेळायचं ते. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. फटका मारला पावे का होते ते चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार. व्यंग्या दाखवतोय माझा फॉर्म, स्वतःचा फॉर्म किती होता तो. मगाशी म्हटलं होतं की व्यंग्या अजून टचमध्ये. साई सोलनाचं एक अतिशय हुकमी अस्त्र आहे. अश्विनी क्रिकेट संघातून घेतलं देखील अष्टपैलू खेळाडू बरीच मॅचने जिंकून दिले होते अश्विनी क्रिकेट संघासाठी. आज पुन्हा तोच अनुभव इथे पणाला लावतो आणि संघाला विजयाचं माफी घेऊन चालले. आता गरज आहे फक्त 5 चेंडू आणि 9 धावांची. 5 चेंडू 9 धावा. अवांतर वाईड. 5 चेंडू 8 धावा. फटका मारला पाहिजे इथे काय होते. पुन्हा एकदा चालला चेंडू. तेवढा चांगला इथे चेंडू पकडला गेला इथे. त्याला माहिती आहे सुरेश लेगा उभा आहे. काही गरज नाही. त्याला माहिती आहे की सुरेशच्या आता चेंडू गेला धावायची गरज नाहीये. थँक्यू. 4 चेंडू 7 धावा. प्रफुल अधिकारी चांगला फलंदाज. 4 चेंडू 7 धावा. प्रेक्षकांनी मागे सरकारचं ऑप्शन दिसेल नाही ते उभे. थोडं मागे सरका प्लीज. डिक्लेअर धरून मागे सरका. डिक्लेअर धरून मागे सरका प्लीज. 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू 7 धावा. लक्षात ठेवा. चांगलं डोकं लावलंय. त्याला माहिती आहे काय गरज नाही. अतिशय चांगलं डोकं लावलंय. व्यंग्या स्ट्राईकला दिले ते खूप चांगलं डोकं लावलंय. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. प्रफुल्लने मारला एक अलग स्ट्राईक रोटन करून दिले व्यंग्याला. 3 चेंडू 6 धावा. व्यंग्याला त्याचे जुने दिवस आठवावे लागतील. बरेच सामने त्याने जिंकून दिले असे. सुंदर फटका मला पाव्या का होते. चेंडूच्या खाली येतात 3 क्षेत्ररक्षक आणि हिरलस्कर. चंद्रकांत हिरलस्कर भेट पकडला व्यंग्याचा. दोन चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा.
एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. अतिशय महत्वाची लढत. एक चेंडू 6 धावाची गरज. आणि उपांत्यपूर्वीत प्रवेश केलाय वक्रतुंड संघानं. त्यांची मॅच आता लगेच होणार आहे मंगलमूर्ती क्रिकेट संघाबरोबर. 10 मिनिटाचा ब्रेक आहे. 10 मिनिटानंतर त्यांची मॅच लगेच पहिला उपांत्यपूर्व सामन्यावर आहे मंगलमूर्ती क्रिकेट संघासमोर.